फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यामध्ये बैठक आहे। अजित पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचलेत असं कळतंय। दिल्ली दौऱ्यावर जाण्याआधी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांची ही बैठक आता सुरू होतीये। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आज तिन्ही नेते म्हणजे शिंदे, अजित पवार आणि फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर जात आहेत। अमित शहा, जे.पी. नड्डा आणि पंतप्रधान मोदींची भेट घ्यायला, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा करायला आणि त्यापूर्वी सध्या सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांची बैठक सुरू आहे असं कळतंय। तिन्ही नेत्यांच्या दिल्ली दौऱ्याआधी सध्याच्या क्षणाला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काही खलबतं सागर बंगल्यावर सध्या सुरू असल्याचं कळतंय। मंत्रिमंडळासंदर्भातल्या किंवा कोणती खाती किती खाती मिळणार याच्या वाटाघाटीसाठी ही बैठक असू शकते। या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा असू शकते। मात्र या बैठकीमध्ये शिंदे अजून तरी इथं अनुपस्थितच आहेत। त्यामुळे दिल्ली दौऱ्यापूर्वी अजितदादा आणि फडणवीसांची होणारी ही जी भेट आहे तिचं औत्सुक्य वाढलंय। नेमकं काय या दोन नेत्यांमध्ये चर्चा होतीये, कारण शिंदेंच्या अनुपस्थित असण्यामध्येच ही बैठक होती असं सध्या तरी म्हणता येईल। कारण आत्ताच्या क्षणाला तरी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांच्यामध्येच ही बैठक होतीये। आज दुपारनंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला जाणार आहेत। कारण या तीन नेत्यांची शपथ झाली असली तरी बाकी सगळ्या मंत्र्यांची शपथ होणं बाकी आहे। आता खाते वाटपाचा कसा फॉर्म्युला ठरतोय याचा शिक्कामोर्तब आज दिल्लीत होणार आहे। पण या दिल्लीतल्या वरिष्ठांच्या बैठकीपूर्वी सध्या सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक सुरू आहे असं समजतंय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून। निखिल, सध्या हे दोन नेते उपस्थित आहेत, एकनाथ शिंदे सुद्धा इथे येणार आहेत का, की दोनच नेत्यांमध्ये ही बैठक होती असं समजतंय? थोडा वेळ झाला या ठिकाणी आहे तर ते अजित पवार आता सागर बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ते भेट घेणार आहेत। कारण आज माहितीतील तीनही नेते हे एकत्रितरित्या दिल्लीला जाण्याची देखील माहिती आहे ती मिळते आणि याच ठिकाणी दिल्लीला जाण्यापूर्वी जी सागर बंगल्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक देखील होऊ शकते। त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे हे देखील या सागर बंगल्यावरती येऊ शकतात आणि दिल्लीला जाण्यापूर्वी जे काही मंत्री जी खाती आहेत मंत्र्यांची त्याच्या संदर्भात ही चर्चा होऊ शकते आणि हीच संपूर्णपणे माहिती घेऊन हे तीनही माहितीचे नेते आहेत ते आता दिल्लीला जाण्याची शक्यता या ठिकाणी सांगण्यात येते। त्यामुळे अजित पवार थोडा वेळ झाला या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। आता या बैठकीदरम्यान काय ठरतंय आणि दिल्लीला जाण्याच्या संदर्भात काही माहिती किंवा काही बैठक होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी निखिल, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।